इथं पिंपल आली, टेक्स्चर्ड स्किन आहे, इथे ओपन पोर्स येतात, इथं पण टेक्स्चर्ड स्किन आहे, इथे एक पिंपल दिसतोय, इथं पिंपल दिसतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच आणि आपल्या लाईफमध्ये सुद्धा तसं असतं. एवढं जर आपण झुमीन एवढं जर त्रास करून घेत राहिलो प्रत्येक गोष्टींचा तर आपल्याला काहीच मिळणार नाही असं मला वाटतं. आणि आपल्या मधलं जर इम्परफेक्शन शोधण्यापेक्षा जे काही परफेक्ट आहे ते बघावं असं मला वाटतं. म्हणजे आपल्यातली निगेटिव्हिटीवरती कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा आपल्यात काय पॉझिटिव्ह आहे, आपण आपल्या लाईफमध्ये बेटर कसं करू शकतो, काय छान छान आहे. आता मी माझ्या चेहऱ्यामध्ये कसं बघते की माझा चेहरा छान ग्लो होतोय, छान स्किन केअर केल्यामुळे आता तो पिंपल फ्री झालेला आहे आणि टेक्स्चर स्किन आहे तीही हळूहळू कमी होईल. या गोष्टीवरती मी कॉन्सन्ट्रेट करते. जसं मी अजूनही करते की मी कधीही माझ्याबद्दल निगेटिव्ह विचार करत नाही. मी नेहमी म्हणते की माझ्या आयुष्यात जे होते ते चांगलंच होते आणि मला जे हवं आहे ते माझ्या आयुष्यात मिळणारच आहे. ह्या असं विचार केल्यानंतर ना मला वाटतं की बऱ्यापैकी म्हणजे जिथं मला 100 गाठायची आहे कुठल्याही गोष्टींमध्ये तर तिथे नाही तर 50, 60, 70पर्यंत मी पोहोचेनच. तर तसं असतं असं मला वाटतं. कारण कधी कधी मला मेसेज असे येतात ना डीएममध्ये तर प्रत्येकाला उत्तर द्यायला होत नाहीत. कधी कधी मला असे मेसेज फॉरवर्ड केले जातात की ताई तुम्हाला मेसेज आलेला आहे असं तसं म्हणून. तर ते असं वाईट वाटतं बघून की किती प्रॉब्लेम्स आहेत लोकांच्यामध्ये. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये ना जसं धावपळ चालली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये की हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं, इथं जायचं, तिथे जायचं, हे पण करायचं, ते पण करायचं. दुसऱ्याची हॅपी लाईफ बघितली की आपल्याला वाटतं की आपली लाईफ अशी का नाही, आपण काय कुणाचं घोडं मारले किंवा असं वाटत राहते की दुसऱ्याचं चांगलं बघून अरे आपलं का नाही आहे असं चांगलं. मग आपण ते आतमध्ये फील करत राहतो, मग डिप्रेशनमध्ये जातो. मग आपल्याला वाईट वाटतं की हे एवढे प्रगती करतात आपल्या हातून का होत नाही, आपण कुणाला काय वाईट केलंय. पण तसं नाही, तुमच्यामध्ये पण काहीतरी चांगली गोष्ट आहे जी तुम्ही बेटर करू शकता, बेस्ट करू शकता आणि त्यातूनही तुम्हाला खूप काही गोष्टी मिळू शकतात. सो कोण काय करतंय, कोणा कुठे जाऊन पोहोचलेलं आहे, कुणाला किती काय मिळालेलं आहे, कुणी गाडी घेतली, कुणी बंगला घेतला, कुणी ज्वेलरी घेतली, कुणी साड्या घेतला, कुणी त्यांच्या लाईफमध्ये खूप काय काय हे केलं, ते बघून आपण त्रास करून घेण्यापेक्षा ना म्हणजे आपल्याला त्रास म्हणण्यापेक्षा आपल्याला वाईट वाटते की आपण काही नाही करू शकलो की काय. तसं करण्यापेक्षा ना आपल्यात काय बेस्ट आहे ते आपण जर फिगर आउट केलं, त्याच्यावरती वर्क केलं तर बऱ्यापैकी गोष्टी सॉर्ट आउट होतात. माझं तर मी तर अशीच म्हणजे गेले 2-3 वर्ष तरी माझा हाच फंडा राहिला की कोण काय करतंय याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. कोण किती पुढे गेलं, कुणी काय अचीव्ह केलं, कुणाला अवॉर्ड मिळाला, कुणी काय अजून गाडी घेतली, बंगला घेतला नाही. मला जेव्हा पॉसिबल होईल किंवा मला जेव्हा वाटेल की मी ही आता घेऊ शकते तेव्हा मी घेणार. कुणीही मला किती सांगितलं, "अगो बघ तिनं घर बांधलं," हे नाही. नाही, मला जेव्हा वाटेल की मी त्यासाठी कॅपेबल आहे तेव्हाच मी त्या गोष्टी करणार. आणि ह्या गोष्टींना पीस आणतात तुमच्या डोक्यामध्ये आणि शांतता, क्लॅरिटी पण मिळते. खूप जण तुम्हाला सांगणार असत, "हे बघ कसं केलं त्यानं, ते बघ कसं केलं त्यानं." नाही, मला जेव्हा ते वाटेल की हे मी करू शकते, तुमची इंट्युशन्स, तुमची एक पॉवर असते आतून, तुम्हाला गट फिलिंग असतात, त्या तुम्हाला नेहमी करेक्ट सांगत असतात. तर ह्या जेव्हा गोष्टी तुम्ही ऐकाल ना तेव्हा तुमचं लाईफसुद्धा बेस्ट ठरेल. खूपदा असे मेसेजेस येतात आणि तेव्हा असं सांगावंसं वाटतं, प्रत्येकाला लिहून पाठवावंसं वाटतं, पण टायपिंग करण्यापेक्षा असं बोललेलं बरं वाटतं मला. म्हणून मग म्हटलं आज हे बोलून टाकू मनातलं. होप सो की तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं आहे.